इतक्यात माझे मिनी व्लॉग येत नाही आहे, कारण की मी झाली आहे खूप जास्त बिझी, तर मला डेली पोस्ट करणं पॉसिबल होत नाही आहे. तर आजही मी मिक्सचरच केला सगळं व्लॉगचा. तर बिर्याणी शॉपमध्ये गेली होती बिर्याणी आणायला, आणि इतकी टेस्टी बिर्याणी होती, इतकी फ्रेश होती भाई, काय सांगू. चिकन बिर्याणी आणि चिकन 65 एकच नंबर होते. यांनी जर मला प्रमोशनला बोलवलं तर मी नक्कीच तुम्हाला त्याचा ॲड्रेस सांगेल. पण बिर्याणी भाई खूप सुंदर होती, सॉरी टेस्टी होती. मग काय, आपल्या गाडीत गेली होती पेट्रोल भरायसाठी. गर्दी खूप जास्त होती बाई, पेट्रोलचा खूप शॉर्टेज हो रहा आहे बोलते. आमच्या गावामध्ये नाही झालेलं आहे अजून सध्या. मग घेतले होते मी फ्रूट्स. जसं की तुम्हाला माहीतच आहे, मी जंक फूड खाणं सोडलेलं आहे बाहेरचं, तर मी सगळं हेल्दी खात आहे. सो नारळ पाणी घेऊन आली होती डायरेक्ट शॉपमध्ये. मला घ्यायची होती गाडी, पण जशी पाहिजे तशी मला काही भेटली नाही, म्हटलं कॅन्सल केलं. नंतर गेली होती छान असे गुपचूप खायसाठी. ते तर माझे ऑल टाईम फेवरेट आहे, खाईन मी फक्त 10 रुपयाचे, पण खायला जाईलच नक्की. मग काय, नेक्स्ट डे आपला फ्रूट चाटचा ऑर्डर होता, तर छान ते मी रेडी केला. बघू शकता तुम्ही किती मेस फैलते बाई, थोड्याशासाठी ते इतकं मला मेस फैलून ठेवावं लागते. नंतर गेली होती मी एका दुसऱ्या शॉपमध्ये, तिथे मला फायनली गिफ्ट भेटलं होतं. ते मला द्यायचं होतं माझ्या एकदम जवळच्या व्यक्तीला, तर त्यासाठी मग फायनली गिफ्ट पॅक केलं. त्याच्यानंतर गेली होती मी साडी घ्यायसाठी, आणि साडीसुद्धा पॅक करून टाकली होती. घरी आल्याच्यानंतर खूप जास्त लागली होती भूक. म्हटलं चला आपण फ्रूट्स खाऊन घ्या, जेवण केल्यापेक्षा फ्रूट्स कधी बेस्ट राहील, म्हणून आपली फ्रूट चाट खाल्ली. त्याच्यानंतर स्किन केअर करावं म्हटलं, छान असं फेशियल करून घेतलं स्वतः. फेशियल म्हणजे असंच टाईमपास केलं. मग घराचंही फेशियल करून टाकलं, म्हणजे की झाडू पोछा. आणि संध्याकाळी मला एका प्रमोशन व्हिडिओसाठी जायचं होतं, ते पण शेतकरीवाडा येथे. तर तिथे छान गेली होती मी प्रमोशन करायला, जे की तुम्ही माझा व्हिडिओ पाहिलाच असेल माझ्या आयडीवर, मॉडेल माधवी आयडीवर जा आणि याचा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. शेतकरीवाडाची टेस्ट ही खूप छान आहे, तुम्ही नक्कीच तिथे व्हिजिट करा. मला काय छान असं जेवण भेटलं होतं फुकटाचं खायसाठी. नाही बाई, प्रमोशन करून दिला होता, त्याच्या बदल्यात जेवण होतं. मग नेक्स्ट मॉर्निंगला आणखी मला फ्रूट चाटची ऑर्डर होती, तर ते भाई ते कंप्लीट केली मी. त्याच्यानंतर मग इकडे आपलं ब्रश वॉश करून घेतला, आणि म्हणून असा पंजा मारला होता भाई. मग गेली होती नेक्स्ट डेला जेवण करायसाठी, ते पण माझ्या एका फ्रेंडच्या बहिणीच्या लग्नामध्ये. तिथे प्रज्ञा होती, वागेश्री वहिनी होत्या, निलेश दादा होते आणि शौर्य होता. मग काय जेवण केली. हा आणखी नेक्स्ट डेचा व्हिडिओ आहे. तर तेव्हा मी तरी पोहे बनवले ते खायसाठी स्वतःला, आणि ऑर्डरसुद्धा होती मला आपल्या याची फ्रूट चाटची. 3 डबे मी रेडी केले होते आणि जाऊन पोचवले होते जागच्या जागेवर नाही, ज्यांना पाहिजे होते त्यांच्यासाठी. सो बाय.